नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज शनिवारचा दिवस हाफ डे. मी आलेली आहे स्कूलमधून. मी सकाळी काय केलं, खिचडी बनवून घेतली होती. म्हटलं जरा खिचडीच बनवते आज, संध्याकाळी करेल चपाती भाजी. तर खिचडी बनवलेली होती मी. मस्त आता गरमागरम कढी बनवते आणि खिचडी आणि कढी खूप छान लागते आणि मस्त हलकं फुलकं. चला मी आता कढी बनवून घेते आणि बोलते ना तुमच्यासोबत. मी मस्त ना काय करेल, व्हाईट कढी आहे ना ती बनवते आणि एकदम टेस्टी लागते खिचडी सोबत. गरम गरम वातावरण पण थंड आहे आणि मस्त थंड वातावरणात बनते. तर बाबांनी गावाकडनं ताक आणली होती. एवढी छान असते ना गावाची ताक. तर बरीच 1 लिटर आणली होती त्यांनी. तर मग कढी बनवायची राहिलीच होती माझी. तर म्हटलं चला आज खिचडी आहे तर मस्त छान कढी खिचडीचा बेत करूयात. तर मस्त मग मी व्हाईट कढी बनवणार आहे. इतकी टेस्टी लागते ना कढी खिचडी. खरंच कधी कधी कंटाळा येतो ना स्वयंपाक बनवायचा, तर तेव्हा हा ऑप्शन एकदम बेस्ट आहे. म्हणून मी जेव्हा जर भाजीचं प्रॉब्लेम असला ना तर डायरेक्ट कढी खिचडीचं मस्त करते आणि सर्वांना आवडते. मी तर चॉपिंग करून घेतली आहे. मस्त छान लवंग मिरीसुद्धा त्याची फोडणी द्यायची. त्याच्यानंतर मग आपले मसाले नाही सॉरी कढीपत्ता, मेन हिरवी मिरची, लसूण आणि त्याच्यामध्ये मस्ट इम्पॉर्टंट आपले मोहरी सीड्स ते टाकायचे आणि थोडेसे जिरे आणि मस्त छान कडक फोडणी देऊन द्यायची. तर इतकी छान ही कढी लागते ना व्हाईट, तुम्हाला काय सांगू. मी नेहमी करत असते आणि आम्हाला खूप आवडते आणि नेहमीच मी करत असते कढी आणि खिचडी. मला खूप आवडते आणि घरात सर्वांनाच आवडते. इथं आद्विकचं चाललं आहे थम्सअप पेनं कोकोकोला. तर त्याला ना इतका लवर आहे ना थम्सअप कोकोकोलाचं, इतका लवर, इतकं आवडते ना त्याला. तर बघा ना इतकी सर्दी हट्ट करून देस मग त्याला छोट्याशा ग्लासमध्ये दिलं. मस्त पीत माझ्याशी गप्पा मारतो, एन्जॉय करतोय छान कोकोकोला. तर छान मस्त त्याला तर उन्हाळ्यात इतकी पिली असेल त्याने, तर त्याला नाही सांगते तरी पण हट्ट करून रडून मागतोच. त्याला खूप आवडते आणि मस्त छान माझ्याशी गप्पा मारत तो ना मस्त पितोय, एन्जॉय करतोय छान. आणि त्याची बडबड ना खूप भारी असते आणि मस्त सर्व गोष्टी छान काय ना. हे तर ते मक्याचे आहेत. हे मागच्याच आम्ही आणलेले होते. काय एक्झिबिशन आहे नाही का. हां, तर मक्याचे असे चिप्स टाईप आहे. तर ते तर मागं आम्ही ना एक्झिबिशनमध्ये गेलो होतो ना, तर त्या ठिकाणी खूप छान वेगवेगळ्या मसाले होते, परत वेगवेगळ्या टाईपचे चिप्स होते. तर मी ना तिथून एक ना मंचुरियन टाईप, म्हणजे आपण चिकनसाठी वापरू शकतो किंवा भाज्यांसाठी भजे करण्यासाठी तो मसाला वापरू शकतो. मी बघेन तो ट्राय करून दाखवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काहीतरी बनवेल तो मसाला आणला. इतकं छान होतं ना, मी तुम्हाला नक्की दाखवेन. आणि हे सुद्धा मी मक्याचे वेगळे काहीतरी आपण नेहमीच खातो वेगळे चिप्स. तर मक्याचे चिप्स मी म्हटलं ट्राय करू ह्यावेळेस. तर ते आणले, नाचोससारखे लागतं, इतके टेस्टी यम्मी लागतात ना. म्हणून मग मी घेऊन आलेली आहे मुलांना जरा वेगळं काहीतरी. आणि हेल्दी पण आहे आणि पौष्टिक पण आहे, म्हणून मग मी आणलेले आहे. तर मस्त छान मक्याचे चिप्स आहे हे. तर तुम्हाला कुठे मिळतील ना तर नक्की ट्राय करा, कारण की इतके टेस्टी लागतात ना, तर तुम्हाला काय सांगू. तर इथं छान मस्त जेवणासोबत मी थोडेसे फ्राय करून घेते. आद्विक दिशूला पण आवडतात आणि मुलं राहिले ना घरामध्ये अशा गोष्टी पाहिजे. छान छान वेगवेगळं असं असायला हवं, कारण की त्यांना असं कुरकुरीत असं छानशा वेगळे पदार्थ टेस्टी असे आवडत असतात. त्याच्यामुळं मी आणत असते. इथं पाहू शकता मी व्हाईट कढी बनवलेली आहे. मस्त व्हाईट कढी. इथं छान मस्त मक्याचे चिप्स तळून घेतलेले आहे आणि इथं आपली मी सकाळी ना खिचडी आज बनवून गेली होती मसाल्याची मस्त. तर आता जेवण करू. तुम्ही इथं पाहिलं मस्त माझं ताट रेडी झालेलं आहे. कढी, व्हाईट कढी, मस्त मक्याचे चिप्स आणि खिचडी खूप छान यम्मी. चला आता जेवण करतो आम्ही. तर मला ना आज बाथरूम डीप क्लिनिंग करायची आहे. तर मी बाथरूम क्लिनिंग करायला घेणार आहे, कारण की बरेच दिवस झाले. तर म्हटलं चला मी बाथरूमची डीप क्लिनिंग आहे ना ती झालीच नाही माझी, त्याच्यामुळे मग मी ती करते. तर चला मग आता सुरू करते बाथरूमची डीप क्लिनिंग.
तर बरेच जवळजवळ 2 आठवडे झाले असतील मी बाथरूमची डीप क्लिनिंग केली नाही. डीप क्लिनिंग म्हणजे काय, तर पूर्ण वरती स्टाईल आहे ना, पूर्ण वरतीपर्यंत मी घासून काढत असते. तर तुम्ही पाहू शकता माझं बाथरूममध्ये ना इतकं क्लीन आणि नीट आहे. अगदी पिवळसरपणा जो आलेला असतो, तुम्ही बरेचसे बाथरूम बघाल असं पिवळपणा आलेला आहे किंवा असं काळपटपणा, बुरशी, असं काळपटपणा आणि असं ना पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये ह्या गोष्टी येत असतात. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, बाथरूमची डीप क्लिनिंग म्हणजे पूर्ण स्टाईल वगैरे घासा, कानाकोपरे घासा. तरी तर मी ना पूर्ण बाथरूममध्ये आधी हार्पिक टाकून घेते ना, हार्पिकनी अगदी छान नीट क्लीन होते. तुम्हाला दाखवते पूर्ण. मी पूर्ण टॉयलेटमध्ये हार्पिक टाकून घेतलेला आहे. हे आपण घासून घेणार आहे. तर इथं पूर्ण हार्पिक टाकून घेतल्यानंतर मी फक्त थोडं थोडं पाणी टाकलेलं आणि पूर्ण ब्रशने घासून घेते. आधीच आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे, त्याला घासून तसंच ठेवायचं आहे. पूर्ण स्टाईल, पूर्ण चारही बाजूचं स्टाईल मी घासून घेणार आहे. त्याच्यानंतरच पाण्याने धुणार आहे सर्व स्टाईल. तोपर्यंत ना त्याला अजून छान ते घासल्यानंतर ना प्रत्येक जी क्लीन आहे ना, जी स्टाईल ती पूर्ण अशी असं व्यवस्थित क्लीन होऊन जाणार. त्याच्यातला पिवळसरपणा येतो थोडाफार, तो असतो तर निघून जाईल. तर माझ्या स्टाईलला ना इतकासं नाही, थोडंफार आलेलं होतं पण अगदी व्यवस्थित होती. पण इथं बेसिंगच्या खाली तिथं आलेलं होतं म्हणून मी तिथं छान व्यवस्थित क्लीन करून घेतलं घासून वगैरे. बाकी तर मी तुम्हाला सांगते, माझ्या बाथरूममध्ये ना अगदी तुम्हाला असं वाटेल का नवंच बाथरूम आहे, अगदी आता घर बांधलेलं आहे असं. कारण की मी अजून पण त्याला व्यवस्थित मेंटेन केलं आहे बाथरूमला. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बाथरूमची डीप क्लिनिंग स्टाईल पूर्ण घासून काढा. त्याला पिवळपणा आला असेल ना, तर तिथं हार्पिक टाकून ठेवा, घासा चांगलं ब्रशने वगैरे. तर तो तुमचा पिवळसरपणा निघून जाईल लवकरच. कारण की तो जेव्हा वाढत जातो ना, तो जास्तीचा होतो. आणि तुम्हाला एक सांगेन की तुम्ही जर ॲसिडचा वापर करत असाल ना बाथरूम क्लिनिंगसाठी, तो नका करू. कारण की ॲसिडने सुद्धा नंतर आहे ना खूप खराब व्हायला लागते स्टाईल. त्याच्यामुळे ना पहिल्यापासूनच तुम्ही बाथरूम ना डीप क्लिनिंग करत जा, म्हणजे पिवळसरपणा येत नाही ना. ॲसिडचा पण वापर आपण टाळतो. त्याच्यामुळे ना नेहमी आपलं बाथरूम रोजच्या रोज घासलं गेलं पाहिजे, पण 2 आठवड्यातून तरी डीप क्लिनिंग झाली पाहिजे. तर मी तेच टिप्स काही फॉलो केलेले आहे, म्हणून माझं बाथरूम व्यवस्थित असं क्लीन आणि नीट आहे. अगदी पिवळसरपणा आलेला नाही त्याला. तर मी बघा, तुम्ही पाहिलं पूर्ण घासून घेतल्यानंतर स्टाईलनी मग ते पूर्ण हार्पिक घासलेलं ते धुवून घेते आणि अशा पद्धतीने सर्व स्टाईल मी घासून घेतल्या आणि धुवत असते. तुम्ही पाहिलं तर सर्व असं मी क्लीन करत असते. तर काही तुम्हाला सांगते, फक्त आपल्याला अर्धा तास लागेल इतकं जर क्लीन करायचं असेल ना. माझं बाथरूम मोठं आहे, अर्धा तास तुम्ही पकडून घ्यायचा. अर्धा तास, थोडंसं जास्त समजा जर जास्त खराब असेल तर. पण अर्धा 30 मिनटं तर तुम्ही देऊ शकता तुमच्या बाथरूमसाठी जर 2 आठवड्यातून. तर मग मी मस्त छान क्लीन करून घेते इथं. आणि इथं स्टाईलसुद्धा इतकी चमकते ना, तर तुम्ही पाहत असाल की त्या स्टाईलला एक चमकपणासुद्धा आहे. तर मेन बेसिंगच्या खाली तुम्ही तुम्ही नेहमी क्लीन करत असाल ना, तर आपलं बेसिंगच्या खालची बाजू आहे ना ती राहून जाते. पण तुम्ही तिथंसुद्धा बघाल, तिथंसुद्धा व्यवस्थित घासून घ्या. कारण की तो पिवळसरपणा किंवा काळपटपणा येत राहतो. मग जास्त वाढला ना तर तो निघत नाही, म्हणून मग त्याच्या आधीच आपण क्लीन केलं पाहिजे. माझं सर्व झाले आता, स्टाईल वगैरे घासून झाल्यात. इकडची साईड फक्त धुवायची राहिली. आणि मला इथली विंडो आहे ना, ती विंडोसुद्धा मोठी आहे, इथून खूप छान प्रकाश येतो. आणि म्हणून मी तिथे एक प्लांटसुद्धा ठेवलेलं आहे छानसं मस्त. आणि मग तिथं साईडलाच छान मस्त प्लांट, बाकीच्या गोष्टी माझ्या जे क्लीनचं साहित्य आहे ना, बाथरूम वगैरे इथं साईडला मी ठेवत असते. तर इथं छान मस्त इथलं जे आहे ना विंडो, तीसुद्धा मी क्लीन आणि व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहे त्या काचा वगैरे. तर म्हणजे त्याने ना जास्त प्रकाश येतो. कारण की ती नेटची जाळी आहे ना, त्याच्यावर धूळ साचलेली राहते, म्हणून आपल्या बाथरूममध्ये काळपट असं अंधार येतो, म्हणून अंधारसारखा येतं. त्याच्यामुळे क्लीन करत जा, म्हणजे अजून जास्तीचा प्रकाश बाथरूममध्ये येतो. मला तर दिवसभर अजिबात लाईटीची गरज पडत नाही. उजेड पडला ना तर पहिल्यांदा प्रकाश बाथरूममध्ये येतो. त्याच्यामुळे ना मला लाईटीची गरज पडत नाही, फक्त रात्रीच्या वेळेस पडते. तर इथं आहे ना हे फ्लशचं आहे ना, ते सुद्धा मी फ्लश टँक तोसुद्धा धुवून घेतला आहे. व्हाईट असल्यामुळे सर्व मेंटेन करावं लागतं. तर अशा पद्धतीने मी छान मस्त हे बाथरूम क्लीन करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहत असाल इतकं चकाचक झालेलं आहे ना माझं बाथरूम. आता सर्व बाथरूम झाल्यानंतर मी सर्व फ्लोअरचं पाणी झाडून देत आहे.
तर सर्व पाणी झाडून घेते आणि जिथल्या तिथं साहित्य ठेवून घेणार. त्याच्यानंतर एक लास्ट काम राहिलं माझं मिररचं, तर मिररला स्प्रे करून घेते मी आधी कॉलिनने आणि टिश्यू पेपरने पुसून घेते. आणि त्याच्यानंतर मग मी काय करेल, मग्यात पाणी घेऊन ते परत त्याच्यावर मिररवर टाकून देईल, कारण की ते टिश्यू पेपरचे छोटे छोटे तुकडे त्याला लागलेले होते ते धुवून जातील, जेणेकरून व्यवस्थित अजून त्याच्यावरचं क्लीन होऊन जाणार. तर मी अशा पद्धतीने माझं बाथरूम क्लीन करते आणि सर्व छान व्यवस्थित ठेवते. तर तुम्ही पाहाल तर इतकं छान व्यवस्थित निघालं आहे ना. तुम्हाला मी पूर्ण बाथरूम दाखवते लास्टमध्ये. तर आता सर्व जिथल्या तिथं वस्तू ठेवून घेते मी. बाथरूम क्लीन करणं मस्त छान आणि चकाचक दिसलं की आपल्याला भारी फ्रेश वाटतं. तर तसंच काही आज माझं बाथरूम छान मस्त दिसत आहे. आणि मग मी सर्व मला इथे ज्या वस्तू लागतात ना तेवढंच मी इथं ठेवलं. बाकी सर्व साईडला ज्या क्लीन वस्तू लागतात ना आपल्या बाथरूमसाठी किंवा दुसऱ्या गोष्टी, तर त्या साईडला ठेवलेल्या आहे. तर अशा पद्धतीने मी हँडवॉश आणि इथं फक्त कोलगेट ब्रशचं स्टँड आणि आपलं साबणाचं एवढंच ठेवत असते, बाकीच्या गोष्टी नाही ठेवत. म्हणजे एकदम मोकळं सुटसुटीत आपलं बाथरूम दिसतं. तर अशा पद्धतीने मी छान माझं बाथरूम क्लीन केलेलं आहे. मी तुम्हाला पूर्ण बाथरूम दाखवते, चला मग. डीप क्लिनिंग झाले तुम्ही पाहू शकाल. तर इथं पाहाल तर स्टाईल अशी मस्त छान क्लीन झालेली आहे. त्याच्यानंतर आपला मिरर सुद्धा मस्त डीप क्लिनिंग, मिरर पण छान मस्त क्लीन झालं. त्याच्यानंतर बेसिन चकाचक आणि इथली स्टाईल पण पाहू शकता. अजिबात येल्लो वगैरे तुम्ही पाल येल्लो वगैरे काहीच नाही आहे, एकदम डीप क्लिनिंग आहे. अशा पद्धतीने मस्त छान बाथरूमसुद्धा क्लिनिंग झालेलं आहे. आणि पूर्ण वरतून असं धूळ वगैरे पूर्ण वरतून सुद्धा ती धूळ वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता अजिबात नाही थोडी पण खराब. आणि इथली विंडोसुद्धा मी क्लीन करून घेतली, धुवून टाकलेली आहे. आणि इथं मस्त छान माझा प्लांट आहे एक. बाथरूमची क्लिनिंग झाली माझी. आणि चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते, कारण की खूप मोठा होऊन जाईल. तर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.